करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर दाखल केलेल्या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी। तर अधिकृत लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी पोटगीसाठी अर्ज, मुंडेंच्या वकिलांचा दावा। धनंजय मुंडे मुलांना स्वीकारत आहेत, पण मुलांच्या आईशी त्यांनी लग्न केलं नाही। मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। तर मुलं त्यांची म्हणता, मग करुणा मुंडे आई कशा नाहीत? कोर्टाचा सवाल। कोर्टात सुनावणी दरम्यान करुणा मुंडे स्वतःच्याच वकिलावर भडकल्या। कोर्टाकडून लग्नाच्या पुराव्यांची विचारणा होताच वकिलांनी सोबत पुरावे न आणल्यानं करुणा मुंडे संतापल्या। लग्नाचे पुरावे असतील तर धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईल। करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। सरकार बोळ्यानं दूध पितंय का? विशेष अधिवेशन बोलवा। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी कायदा करा, अन्यथा शिवरायांचा अवमान व्हावा अशीच त्यांची इच्छा असा अर्थ। उदयनराजे स्वतःच्याच सरकारवर बरसले। उदयनराजेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार। उदयनराजेंच्या अपेक्षेप्रमाणे संबंधितांना कडक कारवाई करू। छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावर सुद्धा कडक शासन करू, फडणवीसांचं आश्वासन। वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही। रायगडावर वाघ्या कुत्र्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी कमिटी बसवा, उदयनराजेंची मागणी। म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप। भूकंपात 1000हून अधिक जणांचा मृत्यू। तर बँकॉकच्या इमारतीच्या मलब्यात अजून 100हून अधिक कामगार अडकल्याची भीती। पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यामध्ये 2 समुदायात हिंसाचार। अनेक दुकानांची तोडफोड करत जाळपोळ। तर 34 जणांना या प्रकरणी अटक। प्रशासनाकडून तिथली इंटरनेट सेवा बंद। सोन्याचे दर पुन्हा तेजीकडे झेपावले। तर सोन्याच्या दरात 1236 रुपयांची वाढ। पाडव्यापूर्वी सोनं 92,000वर। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। तर 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 या क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।